नमस्कार. आज आपण माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि गमतीशीर पण तेवढाच. पाठीमाग 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो आणि आयुक्तांकडे मी ही लेखी तक्रार दिली होती. ही तक्रार पण मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतो. तक्रार काय होती बांधवांनो? तक्रार होती की आमच्या नाशिक विभागामध्ये खास करून श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि एकूण तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये एक सारखी परिस्थिती आहे. कोणत्याही कार्यालयात जर तुम्ही शासकीय वेळेमध्ये गेलात तर त्या कार्यालयामध्ये अधिकारी हजर नसतात. कोणत्याही कार्यालयात तुम्ही जा, 10 जर अधिकारी असतील तर त्यातले 5 अधिकारी गायब असतात, 4-2 अधिकारी हजर असतात, तेही त्यांच्या वेळेनुसार आणि सवडीनुसार. महाराष्ट्र शासनाने आठवडा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार एवढाच ठेवलाय. शनिवारी कंपल्सरी सुट्टी दिली, रविवारची सुट्टी आहे. वर्षातून 200 पेक्षाही जास्त दिवस कामकाजाला मिळतात, मात्र प्रत्यक्षात किती दिवस अधिकारी काम करतात ही एक फार गमतीशीर गोष्ट आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने थंब मशीन कंपल्सरी केली. त्याच्यासाठी आम्ही हे पत्र दिलं होतं. थंब मशीनवरती अधिकाऱ्यांचे थंब घेण्यात यावे, 3 टाइम घेण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक पण काढलं. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक 2020 प्रकरण क्रमांक 31/18 हे पत्र आहे. हे परिपत्रक ते तुम्हालाही दाखवतो मी. त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगितलंय की सरकारी कर्मचारी कार्यालयामध्ये आल्यानंतर दिवसात किमान 3 वेळा त्याची हजेरी घेतली पाहिजे आणि त्याचा अंगठा, हा जो अंगठा आहे ना, हा अंगठा थंब मशीनवरती मारला पाहिजे आणि त्याची हजेरी घेतली पाहिजे. आता ह्यात पळवाट कशी काढतात बघा. तरीही तुम्हाला दिसेल की असा नियम आला, परिपत्रक आलं, एवढंच नाही तर पगाराला आता थंब मशीन जोडली असं अधिकारी सांगतात. परंतु जर पगार जर थंब मशीननुसार निघत असेल तर अधिकाऱ्यांचा अटेंडन्स मध्ये फरक पडायला पाहिजे. फरक पडलेला नाही. अनेक अधिकारी आजही बघा तुम्ही जाऊन कार्यालयामध्ये गैरहजर असतात. म्हणजे मंत्रालयामध्ये अधिकारी सगळे हजर आहेत, पण ग्रामीण भागात, गावगाड्यामध्ये, तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समितीमध्ये, जलसंपदा विभागामध्ये, या ठिकाणी तुम्ही कधीही जाऊन बघा. आणखीन कोणते कार्यालय घ्या आणि जाऊन बघा. एका दिवशी तुम्ही कार्यालयाला व्हिजिट करा. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या तरुणांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या भागातल्या कार्यालयामध्ये जा आणि सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30-6 नंतर 6 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये किती अधिकारी कर्मचारी हजर असतात? हजर असत नाहीत. साहेब व्हिजिटला गेले, साहेब कामाला गेले, साहेब मिटिंगला गेले, साहेब व्हीसीला गेले, अमुक गेले, तमुक गेले, मॅडम बाहेर गेल्या, असली सगळी तद्दंत फालतू कारणं सांगतात. मात्र ही लोक हजर नसतात, मात्र त्यांचा हजेरी मात्र थंब मशीनवरती लागते. ती कशी लागते? त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठं स्कॅम आहे, स्कॅम. आणि प्रचंड मोठा फ्रॉड महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा झालाय. त्याचे पुरावे आता आपल्या हाती लागलेले आहेत. बायोमेट्रिक ही जी काय हजेरी आहे, ही हजेरी मॅनेज करण्याचं काम आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला एक आदेश दत्ता धनगर राहणार वैदवाडी सावेडी इथल्या एका तरुणाला पाठीमागच्या दिवसात अटक झाली. अटक कोणी केली? महाराष्ट्र पोलिसांनी केली नाही. दिल्लीवरून पथक आलं. दिल्ली पोलिसांनी येऊन त्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येऊन सावेडीमध्ये नगर शहरात अटक केली. कारण काय माहिती का? यांनी हा जो काही थंब देण्याचा जो काही नॅशनल लेवलला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर NEC मध्ये जे काही सर्व्हर आहे, ज्या सर्व्हर मधून थंब मशीनवरती दिलेले अंगठे स्कॅन केले जातात आणि त्यांचा अटेंडन्स भरला जातो, याच्यामध्ये त्यांनी छेडछाड केली. कुठं? NECचा सर्व्हर दिल्लीचा. आणि म्हणून TV रमणा हे जे महासंचालक आहेत NECचे, त्यांनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दिली की आमच्या सर्व्हरमध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे आणि या छेडछाडीच्या माध्यमातून जे लोक हजरच नाहीत शासकीय कामामध्ये, शासकीय अधिकारी, त्यांच्या हजेऱ्या मात्र वेळोवेळी लागतायत. आणि अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाईमध्ये नगर जिल्ह्यातला एक पोरगा पकडला. आता गंमत तुम्हाला सांगतो. कलेक्टर ऑफिसला हे थंब मशीन आहे, श्रीगोंदा तहसीलला आहे आणि नगर जिल्ह्यातल्या सगळ्या तहसील कार्यालयात थंब मशीन आहे, पण अनेक अधिकारी गैरहजर नसतात. पोलिसांनी ज्यावेळेस दिल्ली पोलिसांनी शोध घेतला त्यावेळेस दिल्ली पोलिसांची एक गोष्ट लक्षात आली की हा जो आदेश धनगर नावाचा पोरगा आहे, या पोराने काय केलंय, यांनी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याकडून महिन्याला 500 रुपये एवढे घेतले. किती? आता महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संख्या किती, जिल्ह्यात किती, राज्यात किती, देशात किती? या पोराच्या नावावरती 500 रुपयाच्या बारकोडवरून स्कॅन करून पैसे आलेले आहेत. आणि त्याची अमाऊंट किती आहे ते आज रोजी मला जरी आता इथं आकडेवारीत माहित नसली तरी दिल्ली पोलिसांकडून आपण ती माहिती घेणार आहोत आणि ती निश्चितपणे करोडो रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे. माझं म्हणणं असं आहे की नगर जिल्ह्यामध्ये या फ्रॉडमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी त्या पोराला पैसे पाठवले आणि आपण हजर नसताना गैरहजर राहून सरकारच्या पगाराचा लाभ घेतला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून मी आज विभागीय आयुक्तांना पत्र देण्यासाठी आलोय. उद्या मी महसूल मंत्र्यांनाही भेटणार आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा उद्या 3 तारखेला मंत्रालयामध्ये जाऊन पत्र देणार आहे. माझं एकच म्हणणं आहे की जे सरकारी कर्मचारी यांनी थंब मशीन कंपल्सरी असताना या मशीनमध्ये फ्रॉड केला,
ज्यांनी फ्रॉड केला त्याला पैसे दिले आणि दर महिन्याला हजर नसताना आपल्या हजरे लावून सरकारचा पगार काढला, हा फ्रॉड आहे, हा 420 आहे, हा गुन्हा आहे आणि ही राज्य सरकारची जनतेची फसवणूक आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वतः होऊन, जसा दिल्ली सरकारने गुन्हा दाखल केला ना, दिल्लीमध्ये रमण यांनी, NEC संचालक आहेत महासंचालक TV रमणा यांनी, तशा पद्धतीची फिर्याद महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी द्यावी, स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी द्यावी आणि शोधावं की महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या विभागाचे कर्मचारी यांनी या थंब मशीनच्या सॉफ्टवेअरचा गैरफायदा घेऊन दर महिन्याला पैसे देऊन आपण हजर नसताना पगार काढले, त्यांची तक्रार महाराष्ट्र सरकारने द्यावी. यासाठी आज आपण तक्रार देतोय. महाराष्ट्रात मला नाही वाटत या विषयाची तक्रार कोणी अजूनपर्यंत दिली असेल, प्रथम आपण देतोय. आणि या निमित्ताने माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आपण या विषयाची गांभीर्याने दखल घ्या. राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला जुमानायला तयार नाहीत, दांड्या मारतायत, गैरहजर राहतायत, लोकांची कामं वेळेवर करत नाहीत, पाठपुरावा करत नाहीत, आज आलेल्या माणसाला फक्त हेलपाटे घालायला लावतात. हे सगळं तुम्ही सहन करण्यापेक्षा एकदा ज्यांनी या चोऱ्या केल्यात ना, म्हणजे हजेरीच्या चोऱ्या, त्यांच्या चोऱ्या एकदा पकडा आणि त्यांच्यावर रीतसर फौजदारीचे गुन्हे दाखल करा. अन्यथा मान्य कोर्टामध्ये जाऊन आम्हाला राज्य सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करायची मागणी भविष्यात करावी लागेल. आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि संवेदनशील आहे. याचे दोन्ही पत्र, ज्या पत्राद्वारे आम्ही पाठपुरावा केला होता की थंब मशीन कंपल्सरी करा, ते पत्र आणि ही दिल्ली पोलिसांनी दिलेल्या कारवाईनंतरचं पत्र, आणि आम्हाला जी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्र्यांनी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, हे सगळे पत्र मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला टाकतो. धन्यवाद. जय हिंद.